बाबा, तुमचं ना मला काही कळतच नाही. सगळं ना नुसतं कन्फ्युजनच आहे माझ्या डोक्यात. म्हणजे बघा ना, आता तुम्ही मला का ओरडता? कारण नंदा अक्का तुमचे कान भरते आणि मग सगळा राग माझ्यावर काढता. म्हणजे काय, माझी चूक नसतानाही त्या चुकीची शिक्षा तुम्ही मलाच देता. पण बाबा, तुम्हाला माहितीये का की मी तुमच्या एका स्माईलसाठी किती मेहनत घेते? त्या दिवसापासून तुम्ही मला कधीच ओरडणार नाही. पण काय फायदा? मला नाही वाटत तुम्हाला ते कधी कळणार आहे. हॅलो. तू इथे कधी आलास? कशी आहेस तू? हा, मला बघून आनंद नाही झाला तुला? श्रावणी थांब, माझ्याशी बोलून तरी जा ना. मी तुला विचारलं तू कशी आहेस? मी ठीक आहे, मला थोडं काम आहे, मी जाते. ए श्रावण, यार खरंच खूप सुंदर आहेस राव तू. पण तुझा हा ड्रेस ना, तुझ्या किलर लुकला अजिबात सूट नाही करत. नंदा आत्याने बोलवलं होतं, जावंच लागलं मला. वेट 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 एवढी घाई कशाला? तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय, तेवढं बघून तर जा की. मॅडीची पर्सनल चॉईस, खास तुझ्यासाठी. मला नको गिफ्ट. तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना मोक्षाचं, तिलाच दे. मला काही गिफ्ट आवडत नाही. ऐक ना, हे गिफ्ट खास तुझ्या देसी लुक मध्ये आहे ना, ग्लॅमर वाढवण्यासाठी आणलंय. सी, हे असले कपडे मी काही घालत नाही. तू चालता हो आत्ताच्या आत्ता. ओ हो, तू या लहान कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाहीयेस तर ए ठीक आहे, मी तुला पर्सनली मदत करू शकतो. हात सोड माझा. काय करतोस तू? जर माझ्या नादाला लागलास ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. चिल चिल चिल, काय फरक पडतो एवढा? नुसता फोटोच तर आहे ना. तुझी हिम्मत कशी झाली ग? चल, इथे थांबायची अजिबात गरज नाहीये. चल. श्रावणी ताई, काय झालं? काय झालं? आवाज कसला होता? काकांचा फोटो फ्रेम पडला आणि फुटला म्हणून श्रावणी तिथे रडते. मॅडी दे पप्पा. श्रावणी, श्रावणी बाळा, शांत हो. शांत हो बाळा, सगळं ठीक होईल. काही ना काहीतरी मार्ग निघेल यातून. तू शांत हो. मॅडम, मी घेऊन जातो फोटो आणि दुरुस्त करून आणतो.
मॅडम ते जरा ते सापडते का बघा हो. काय अहो सकाळपासून मिळणार झाले मला काय तुमची स्माईल. सकाळपासून मिसिंग आहे हो. शुभू मला इतकं टेन्शन आलं आणि तुला मस्करी सुचते. तसं नाही मॅडम, पण तुम्ही एवढं उदास व्हायची काहीच गरज नाही खरं. जाऊ दे, तुला नाही कळणार माझं टेन्शन. बरोबर आहे मॅडम, पण तुम्हाला असं तोंड पाडून बसलेलं मला नाही बघवत. बस जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. हो मॅडम, शुभू आहे तर लोड घ्यायचा नाही, सगळं नीट होणार. पण तुम्ही तेवढं स्माईलचं तेवढं बघा. शुभ बाबांचा फोटो पडला, खूप मोठा अपशकुन आहे. हो मॅडम, हे अपशकुन वगैरे असलं काय नसतंय. तुम्ही जास्त सिरियल बघताय सगळ्या. एक वेळ दुसरं काही तुटलं फुटलं असतं ना तर चाललं असतं. माझा दुसरा हात पण फ्रॅक्चर झाला ना तर तेही मला चालेल, पण बाबांच्या स्माईलला कधीच काही होऊ नये एवढंच वाटतं मला. अहो मॅडम, तुम्ही असं काय विचार करायला सा? एका ऋतूनंतर दुसरा ऋतू येतोय, तसं माणसाचं मन का नाही बदलणार? आणि तुम्हाला असं का वाटतंय की साहेब तुमच्यावर कधीच प्रेम नाही करणार? करणार की. बरं आहे का, तुम्ही इथेच थांबा, हे प्रेम दुरुस्त करून आणतो. द्या. नाही, मी पण इथे. मॅडम तुम्ही गाडीतच बसा आता. डॉक्टरनी काय सांगितलंय, हाताला जास्त लोड द्यायचा नाही म्हणून. तुम्ही द्या, मी जाऊन येतो. आलोच मी. बाबा ए काय करतोयस? पोस्टर बदलतोय, दिसत नाही का? हे माझ्या बाबांचं पोस्टर आहे आणि तू ते खराब करतोयस. ही भिंत तुमच्या वडिलांच्या मालकीची नाही. म्हणजे अहो म्हणजे ही तुमच्या वडिलांनी हे शहर काय विकत घेतलेलं नाही. वा बाजूला, मला माझं काम करू द्या. तुझ्या तर आता ए, तुला काय झालं? अहो तुम्ही माझं तोंड त्या गमच्या बादलीत बुडवलं. तुझ्या बाबांचा फोटो खराब करत होतास ना, म्हणून देवाने शिक्षा दिली तुला. अहो मॅडम, तुम्हाला जर तुमच्या वडिलांचा एवढाच अपमान वाटत असेल ना, तर त्यांना सांगा की असे भिंतीवर पोस्टर लावत जाऊ नको. अहो या सार्वजनिक भिंती आहेत. अहो मला करू द्या माझं काम. वाद घालू नकोस हा. मी सांगते ना, नाही करायचं, नाही करायचं. मॅडम काय झालं? अहो मी माझं काम करत होतो, हे पोस्टर लावत होतो, तर मॅडम आल्या आणि त्यांनी माझं तोंड गमच्या बादलीत बुडवलं. अहो दादा, मी जर माझं कामच नाही करणार तर मला पैसे कोण देणार? बरं बोला. आता किती रुपये झाले तुझे? 500 रुपये. हा, हे धरा. अरे शुभू, पैसे काय देतोयस त्याला? तू पण त्याला सामीलच वाटतं. मॅडम हे तुला हा असा ऐकणारच नाही. ह्याचं तर मी असं मॅडम थांबा तुम्ही. तू थांब रे. ए, हे जे केलंस ना ते शेवटचं. परत असं काही केलंस ना तर बादलीत नाही, अख्ख्या गमच्या ड्रम मध्ये बुडवून काढीन तुला. मी पण येणार नाही. मॅडम काय करायला असं? मॅडम भांडण करायला असं तुम्ही? तुमच्या हाताचं काय झालं माहिती आहे ना? मग काय झालं हा? एक हात गळ्यात असला ना तरी म्हणजे दुसऱ्या हाताने दाखवून देऊ शकते मी त्याला. माझ्या बाबांचा फोटो खराब करतो म्हणजे काय? मॅडम शांत व्हा, गेला तो आता. जाऊ दे, सोडून द्या विषय. तू माझा हात सोड ना मग आता. हा ठीक आहे.